वर्धा येथील रोटा परिसरामध्ये 12 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। यातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी अशी मागणी घेऊन तीव्र आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि वर्धा बंदची हाक देखील देण्यात आली। तर व्यापारी वर्गाने सुद्धा आपले प्रतिष्ठान संपूर्णपणे बंद ठेवले आहेत। हा आक्रोश मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालाय आणि या आक्रोश मोर्चाचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश यांनी। निलेश, काय सांगाल, त्या ठिकाणी काय परिस्थिती सुरू आहे? वर्धा परिसरामध्ये असलेल्या रोठा शिवारामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी 12 वर्षीय चिमुकलीची अत्याचार करून हत्या करण्यात आली। या एवढ्या मोठ्या या प्रकरणाला आज वर्ध्यामध्ये तीव्र मोर्चा करण्यात येते आहे। काही काय सांगा, काय प्रकार आज वर्ध्यातील रोठा परिसरातील आज 12 वर्षाच्या चिमुकलीवर जे अत्याचार झाले, तिचा हत्याकांड झालाय। आज तिच्यासोबत बलात्काराचा जो प्रकार झाला, तिला दगडाने ठेचून लागलं। आज वर्धा जिल्ह्यामध्ये पूर्ण जनतेला मला हे सांगायचं आहे, हे आज काळजाला धडकणारी गोष्ट आहे। हे कृत्य बरोबर नाही आहे। आज आई आपल्या मुलांना गर्भामध्ये मुलीला वाढवते 9 महिने वाढवून ती जन्माला घालते आणि हे असे हत्यार आहे। मुले आज जर मुलीवर अत्याचार करेल, 12 वर्षाच्या 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलांवर अत्याचार असे होत आहेत, त्यांना मारून टाकतात। कोणी अधिकार दिला यांना? कोणी अधिकार दिला यांना? मला सांगा, हा कोणता कायदा आहे की त्यांना गुन्हेगार सोडतात? कोणती सजा देतात त्यांना? फाशीची सजा द्यायला पाहिजे। आज ही वर्धा जिल्ह्याची नाही, पूर्ण महाराष्ट्राची गोष्ट आहे। मला मुख्यमंत्री साहेबांना, माननीय आपले पंतप्रधान मोदी साहेबांना, आमचे नेते मुख्यमंत्री साहेबांना मला हेच सांगायचं आहे की याच्यावर कायदा बदला, फाशीची सजा झाल्याच पाहिजे आणि त्या पण नराधमांना सोडायचं नाही आहे। कारण की आज एक पदाधिकारी नाही, एक आई बोलत आहे, एक आईची आत्मीयता आहे। आज प्रत्येक महिलेचा प्रत्येक घरी आज मुली आणि सुरक्षित नाही आहे आणि त्या मुली सुरक्षित राहण्यासाठी कायद्याने कडक अंमलबजावणी केली पाहिजे। शासनाने याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने कार्य केलं पाहिजे, लक्ष देऊन काम केलं पाहिजे आणि त्यांना फाशी दिली पाहिजे। त्यांना आमच्या हवाले करा, आम्ही सांगतो कायदा काय असते, शिक्षा काय असते, एवढं सांगायचं म्हणून आज आम्ही तीव्र आंदोलन करत आहे आणि त्याला जास्तीत जास्त लवकरात लवकर फाशी होईल याची आम्ही मागणी करणार आहे। एसपी साहेबांना आम्ही मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पण जाऊ। नक्कीच या नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा द्या आणि जे केस आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तात्काळ चालवा। असे नराधम पुन्हा या जगात दिसता कामा नये, असाच या तीव्र मोर्चाचे जे आज आहे या ठिकाणी महिलांचा जो आक्रोश आहे आपल्याला पाहायला मिळते आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर, वर्धा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।